नमस्कार मित्रांनो, आत्ताच नुकतंच पार पडलेलं श्री सुकाई देवी देवस्थान पेडांबे यांचं होळीनिमित्त हे मैदान पार पडलं होतं. आणि आज या मैदानामध्ये गावठी गटामध्ये गावठी ब गटामध्ये शंकर पळाला, गट पास झाला आणि सेमी देखील पात्र झाला. आणि ह्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी ठरलेला. आपल्याबरोबर शंकर चे मालक आहेत, संकेत शेठ आहेत. मागच्या आपण त्यांची मुलाखत घेतली होती, गोट्यावर गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आलोरमध्ये जे मैदान होणार आहे भराड्यामध्ये, त्या मैदानामध्ये गुलालाचा आम्हाला मानकरी व्हायचं. आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की आज ते त्यांची इच्छा जी होती ती पूर्ण झालेली आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. काय वाटतं आज तुम्ही जी इच्छा तुमची होती ती आज पूर्ण झालेली आहे? आज भरपूर आम्ही खुश आहे, कारण आम्हाला बरोबर 3 वर्षानंतर या मैदानात गुलाल लागला आणि तो पण 1 नंबरचा गुलाल मिळाला. 3 वर्ष तुम्ही या मैदानामध्ये प्रयत्न करत होता. गुलाल पास होती ती, पण सेमीला काहीतरी प्रॉब्लेम यायचा आणि आमची गाडी मार करत होती सेमीला. काय सांगाल की आजचं जे मैदान पार पडलं की ह्या मैदानाचं वैशिष्ट्य काय? मैदान तसं अतिशय पाळायला सुद्धा मस्तच आहे. म्हणजे कोकणातलं 1 नंबरचं मैदान बोलत तरी आहे, पण इथं आम्हाला कधी योग आला नव्हता 1 नंबर करायचा आणि तो योग आज आला. शंकर बरोबर तुम्ही आपण ज्यावेळी मुलाखत घेतली होती त्यावेळी नवीन खरेदी घेतली होती, त्याचं नाव सांगायचं? याचं नाव आहे शंभू. आपले अण्णा पाटील आहे, सोयगावचे, संभाजीनगर. आज घरचीच गाडी पळाली. ड्रायव्हर कोण होता? मुन्ना ड्रायव्हर. मुन्ना ड्रायव्हर होता. मित्रांनो, आज घरचीच गाडी पळाली, मुन्ना ड्रायव्हर होता. आणि या गुलाला म्हणजे 1 नंबरचा मानकरी ठरलेला आहे. नवीनच खरेदी होती. ह्या मैदानामध्ये संकेत सरांचं एक स्वप्न होतं की आपल्याला 3 वर्ष झाले त्यांनी स्वप्न बघितलं होतं की ह्या मैदानामध्ये आपल्याला 1 नंबर राहायचं होतं, गुलालाच पात्र होतं, आणि ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे. तर काय सांगाल, शंकर आज गटाला पळाला, सेमी आणि फायनल कसा पळाला? बैल मागच्या मैदानात त्याला पायाला परत दुखापत झाली होती, त्यामुळं आज पळेल असं वाटलं नव्हतं. परंतु हा नवीन बैल आणलेला आपला शंभू, त्याच्यावर पण तेवढाच विश्वास होता, बोललो गाडी पळणार, आणि 1 नंबर झाला. शंकरच्या बरोबर शंभू पळाला का? हा, बैल शंकरला थोडीच बैल थोडीशी. तर आजचं जे मैदान झालेलं एकदम नियोजन कसं होतं? मैदानाचं नियोजन 1 नंबरच होतं. आणि दसपटी ग्रुपचं मी आभारच मानेन, कारण असं नियोजन आपल्या कोकणात कधी पाहायला मिळत नाही. 1 नंबरचं नियोजन असतं त्यांचं प्रत्येक वेळी. तर हे होते संकेत सर. त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आपल्या चॅनलच्या वतीने आणि त्यांचं आपण अभिनंदन करतोय आणि शुभेच्छा देतोय की त्यांनी पुढच्या देखील मैदानात गुलाल पात्र राहावं. आणि शंकर देखील त्यांची कुठली इच्छा अपूर्ण राहायला देत नाही की 3 वर्ष झाली ह्या मैदानामध्ये त्यांना त्यांची इच्छा होती, आणि आज शंकरनी ते इच्छा त्यांची पूर्ण केलेली आहे. नवीन खरेदी देखील त्यांचा शंभू इथं उपस्थित होता. दोन्ही गाड्या एकत्र पळाल्या आणि संकेत सरांची इच्छा पूर्ण केलेली आहे. तर संकेत सर, शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. धन्यवाद.